इकडे भाजप खासदार नारायण राणेंनी पुतळा प्रकरणावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर घणाघाती टीका केली आहे। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी राज्यात अशांतता पसरवण्याचा कट रचल्याचा आरोपही राणेंनी केला आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडी हे राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न करतंय असा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे। दरम्यान शरद पवार हे पेट्रोल आणि काडी घेऊनच फिरतात अशी घणाघाती टीका सुद्धा नारायण राणेंनी केली आहे। छत्रपतींचा हा महाराष्ट्र लोक कल्याणकारी बनावा हे ध्यानी मणी पवारांचे असायला हवं। आमच्या सरकारने सांगायला नाही, थांबा, वाद नको, बसूया आपण, चला पुत्रा पळत बसूया, मी तुम्हाला चांगला आर्टिस्ट देतो, माझ्या ओळखीचा जुना बोला ना, कोण नाही म्हणणार आहे। पण पेट्रोल टाकूनच ठेवायचं आणि काडी घेऊन फिरायचं, याला कोण म्हणणार ना? या महाराष्ट्रात स्थान नाही। महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण, महाराष्ट्र स्वाभिमानी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे। कोण धंदा करत असेल ना निवडणुकीसाठी, संजय राऊत कौरू देणार नाही। तू कधी गेलास, किती वाजता गेला, तिथे कोण कोण होते मला माहिती आहे, मी तिथून 7-8 मिनिटावर राहतो। तुझं एक कारस्थान निवडणुकीसाठी उद्रेक करायचा आहे, महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत। राज्य सरकार स्वस्त का, ताबडतोब अटक करा। फक्त पवारच नव्हे तर उद्धव ठाकरेंसारखा भ्रष्ट माणूस कधीही पाहिला नाही अशा शब्दात राणेंनी ठाकरेंवर सुद्धा निशाणा साधलाय। तसंच उद्धव ठाकरेंचा बावळट असा उल्लेखही राणेंनी केलाय। तू मुख्यमंत्री होतास, लोकांनीच गेट आउट केला ना तुला। आता पुढच्या निवडणुकीची वाट बघतोय पवार साहेब, मलाच करा। तुमची सत्ता कशी येईल? आम्ही काय द्यायला बसलोय? आम्ही आहोत आणि राहणार। एवढा भावलट माणूस महाराष्ट्राला मुख्यमंत्री झाला, आपला 10 वर्ष मागे घेऊन गेला। उद्धव, तुझी लायकी नाही रे देशाच्या पंतप्रधानबद्दल बोलण्याची, लायकी नाही। तुझ्यासारखा भ्रष्ट माणूस मी जो पाहिलाय आतापर्यंत, तुझ्या लहानपणापासून,